मी जो आत्ता उभा आहे तो फलटण नगर परिषद फलटणच्या कचरा डेपोमध्ये. तर मी माझ्या उजव्या हाताला पाहिलं तर इथं पाण्याचा टँक आहे, जिथून फलटण सिटीला पूर्ण पाणी पुरवठा होतो. या कचरा डेपोमध्ये म्हणजे कोणत्याही सिस्टीम नावाची गोष्ट नाहीये. Right. कचरा आणतात, टप्पा तसाच टाकला जातो, रस्त्याच्या कडेला टाकला जातो, त्याचं निर्मूलन केलं जात नाही किंवा त्याचं रिप्लांटे म्हणजे जे काय सिस्टम असते कचऱ्याचे म्हणजे घन कचरा सुक्का आहे ते सगळं वेगळं, फक्त तिथं नावाला आहे, अजूनपर्यंत कुठं झालेलं नाही. त्रास होते, सर्दी फक्त पडसाई, ते खोकला नको होते, अगदी तोंड बांधून यावं लागते. काय सांगायचं मला आता, कुणाला सांगू आम्ही दमून गेलोय. हाकेच्या अंतरावरती पाण्याचा आहे हो, 15 फूट फक्त एक रोड मध्ये आहे आणि रोडच्या पलीकडच्या साईडला टँक आहे. मग या धुरामुळे किंवा ह्याच्यामुळं काय आजार वगैरे कोणाला गावामध्ये? हो, आजार तर चालूच असतात सारखे, कशाला त्याला बरं झालं. सगळेजण खोकतात काय काय संध्याकाळची, घरात सुद्धा धुर जातो काय काय वेळेस. अरे बापरे. ती तुम्ही त्या साईडला जाधववाडी गिरवी साईडला फलटणचा विकास होतो, पण या साईडला काहीच नाही. मी जो आत्ता उभा आहे तो फलटण नगर परिषद फलटणच्या कचरा डेपोमध्ये. तर मी माझ्या उजव्या हाताला पाहिलं तर इथं पाण्याचा टँक आहे, जिथून फलटण सिटीला पूर्ण पाणी पुरवठा होतो. आणि या बाजूला आहे ते एक आदर्श गाव, आदर्श नगर सस्तेवाडी म्हणून. या साईडला आहे संजय गांधी नगर, या साईडला एक मोठं ॲग्रिकल्चर कॉलेज पण आहे आणि या साईडलाच सस्तेवाडी ग्रामपंचायत म्हणून पण आहे. तर एकंदरीत जो आहे तो हा फलटणचा मध्यभाग आहे. फलटणचा मध्यभाग असल्यामुळं इथं कचरा डेपो होणं खूप निगेटिव्ह गोष्ट आहे. एकंदरीत तुम्ही पाहिलं तर इथून 1 किलोमीटर अंतरावरती बस स्टँड आहे आणि या पाणी पुरवठा हा फलटण सिटीला पूर्णपणे याच टँकचा पाणी पुरवठा फलटण सिटीला होतो. आणि एकंदरीत जर पाहिलं आपण तर ह्या साईडला तुम्ही ग्रीनहरी बघू शकता किती आहे ते, तुम्हाला दाखवलंच आहे मी ड्रोनच्या माध्यमातून. तर या धुरामुळे आता तुम्ही इथं पेटलेला बघत असाल किती अतिप्रमाणात धूर पेटलेला आहे. त्याच्यामुळे इथल्या ऊसावरती, इथल्या तरकारीवरती, म्हणजे तरकारी आपण म्हणतो, कांदे असतील, एक नैसर्गिक पदार्थ म्हणू शकतो, त्याच्यावरती होणारा परिणाम असेल आणि तेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं जातं. म्हणजे हा एकंदरीत जी गोष्ट आहे ती लोकांच्या जीवनाशी एकदम खेळखंडोबा झालेला आहे मराठी भाषेमध्ये पाहिलं तर आपण. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फलटणचा पाणी पुरवठा. तर या फलटणच्या पाणी पुरवठ्यामध्ये हा शेजारी कचरा डेपो, इथं दिवसभरात म्हणजे फलटणची लोकसंख्या पाहिली तर 1 लाखाच्या वरती फलटण सिटीमध्ये लोकसंख्या आहे. आणि ही एक लोकसंख्येचा कचरा या डेपोमध्ये येतो. आणि या डेपोमध्ये ना व्यवस्थापन आहे, ओला सुका कचरा आहे. इथं फक्त पॉलिथिन पडलेले आहेत. इथं शेजारच्या गावामधले गाई वासरू इथं भटकत असतात, त्याच हे कचरा, हे पॉलिथिन खाऊन एकंदरीत पाहिलं तर कितीतरी जीवन जातं त्या गायींचं. म्हणजे एक शब्दामध्ये विचार करू शकत नाही अशा गोष्टी होतात त्यांच्यासोबत. आणि या सर्व गोष्टींमध्ये इथल्या होणाऱ्या गावकऱ्यांना त्रास, यांना सहन किती करायचा, हा व्यवस्थापन कसं होणार, इथल्या लोकांचं पुढं दैनंदिन जेवण कसं होणार, या साईडला फलटण सिटी वाढेल की नाही. एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर या पूर्ण साईडला म्हणजे फलटणचा जो मध्यभाग आहे, जाधववाडी असेल, गिरवी साईड असेल, या साईडला अतिप्रमाणात फलटण सिटीचा वेग झालेला आहे. या साईडला कोळकी झाला असेल म्हणजे या, आणि ही ॲक्च्युली ही मध्यभाग आहे फलटण सिटीचा. फलटण सिटीपासून 1 किलोमीटरपर्यंत हा कचऱ्याचा डेपो आहे आणि इथून 1 किलोमीटर अंतरावरती बस स्टॉप आहे. तर या साईडला फलटण सिटीचा विकास होत नाही, पण त्या साईडला फलटण सिटीचा विकास होतो. हा विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. हा व्हिडिओमधून दाखवण्याचा मुद्दा एकच आहे की इथलं व्यवस्थापन आणि इथल्या होणाऱ्या लोकांना त्रास. या कचरा डेपोमध्ये म्हणजे कोणत्याही सिस्टीम नावाची गोष्ट नाहीये. कचरा आणतात, टप्पा तसाच टाकला जातो, रस्त्याच्या कडेला टाकला जातो, त्याचं निर्मूलन केलं जात नाही किंवा त्याचं रिप्लांटे म्हणजे जे काय सिस्टम असते कचऱ्याचे म्हणजे घन कचरा सुक्का आहे ते सगळं वेगळं, फक्त तिथं नावाला आहे,
अजूनपर्यंत कुठं झालेलं नाही. आणि ज्यावेळेस आम्ही कचरा डेपोच्या बाहेर हा एक असा प्लॉट होता, त्या प्लॉट वरती कचरा टाकायचे Right. म्हणून आम्ही त्याच्यावरती एक आंदोलन केलं. हा. तर त्याच्यावर थोडंसं ऍक्शन घेतली गेली. त्याच्या दोन्ही कडेला चाऱ्या खोदल्या. हा त्या चाऱ्या खोदल्यानंतर ह्यांनी काय केलं, नगरपालिकेने तो 7.5 एकराचा प्लॉट आहे कचरा डेपोचा, हा त्याच्या राईट साईडला एक भगदाड पाडलं, भिंत पडून, आणि त्याच्या पाठीमागे कचरा टाकायला लागले. म्हणजे कचरा अजून पण जात नाही. राईट बघितलं आम्ही ते. हा पक आला की इथं पक नदीत आला तरी ती त्रास आम्ही सहन करतोय. मग पहिले तुम्ही नदीला कपडे वगैरे धुवायला जायचा, जायचं मग आता जात नाही का? आता जात नाही, पाणीच नाही ना तिथं. पाणी येतंय पण सगळी अडचण झाली कचऱ्यामुळे. हो आता घरी पाहुणा यायचा म्हणलं तर होतो. हा. आमचं भाऊ तर भीतीने येतच नाहीत, म्हणतात नको बाबा तुमची तर लय घाण आहे. असं ऑकवर्ड नाही वाटत का, वाईट नाही वाटत का कचऱ्यामुळे एखादा जवळचा पाहुणा घरी येत नाही म्हणून? येतच नाही असं वाटतंयच की, पण लय त्रास होतो त्यांना. मग आपलं काय विषयच नाही ना, येतच नाही ते कुणी त्या त्रासामुळे. अरे बापरे, पावसाळ्यामध्ये काय त्रास होतोय? पावसाळ्यात तर इतका भयंकर वास सुटतो हवेने मापाच्या बाहेर. म्हणजे त्या 2 गावांपेक्षा ह्या सगळ्यात जास्त गावाला ह्या त्रास- काटा आला, इतका बेकार त्रास आहे ह्या गोष्टीचा. असं तुम्हाला आवर्जून विचारावं वाटतं की ह्या गावातून कचरा डेपोमुळं गाव सोडून कोण गेले का? त्रास होते, सर्दी फक्त पडसाई ते खोकला नको होते, अगदी तोंड बांधून यावं लागते. ते काय सांगायचं मला. आता कुणाला सांगू आम्ही दमून गेलोय. काय तुला इथं प्रॉब्लेम काय होतो संध्याकाळचा रातचा? भीती कशाची वाटते? कुठल्यांची? कुत्रे किती असतात कुत्रे इथं? जास्त भुकतात का रोज? हो आणि दूर होतो का इथं? हो त्यानं काय तुला त्रास डोळ्याला श्वास घ्यायला हो होतो? नगर परिषद फलटण च्या कचरा मित्रांनो, हा कचरा डेपोचा व्हिडिओ बनवत असताना अक्षरशः आमच्या अंगावरती शहारे आले होते. आम्ही त्या कचरा डेपोमध्ये गेल्यानंतर ना आम्हाला तिथलं व्यवस्थापन हे शून्य दिसलं. शून्य म्हणजे काय, कचरा डेपोला जागा दिलेली वेगळी होती आणि कचरा पडत होता वेगळीकडेच. कचऱ्याचं ओला सुका कचरा आपण म्हणतो, आणि आपल्याला एक बघा ना हल्ली मेसेज येतो की स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ घर सुंदर घर. पण ॲक्च्युअलमध्ये तो कचरा डेपोच स्वच्छ नाही आहे. जसं की आत्ता मी बघत होतो या डेपोमध्ये फिरत असताना, एवढ्या म्हणजे माझ्या जीवावरती येऊन मी हा व्हिडिओ बनवतो. ॲक्च्युअलमध्ये या डेपोमध्ये आल्यानंतर मला एक कळलं की आपल्याला मेसेज येतो स्वच्छ भारत अभियान म्हणून, स्वच्छ सुंदर घर ठेवा, शहर ठेवा, गाव ठेवा. पण एकंदरीत या डेपोमध्ये पाहिलं ना, व्यवस्थापन म्हटलं तर 0. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, याच्यामध्ये काही नाही आहे. इथं फक्त आणि फक्त मला पॉलिबॅग दिसतात. प्लास्टिक पिशवी ही महाराष्ट्रामध्ये बॅन आहे, ठीक आहे. आणि तरीही या सिटीमध्ये प्लास्टिक पिशवींचा उपयोग सर्वात जास्त होतो, सर्वात जास्त. तुम्ही बघितलं असेल पूर्ण डेपोमध्ये पूर्ण प्लास्टिक पिशव्याच आहेत. ह्या अशा गाड्या येतात, गाड्यामध्ये 2 कर्मचारी असतात, कचरा ओढून फेकून देतात, निघून जातात. त्यांना कोणत्याही गोष्टीचं काही पडलेलं नाही. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, मी तुम्हाला जसं मगाशी बोललो की पाण्याचा मुद्दा, हाकेच्या अंतरावरती पाण्याचा आहे हो. 15 फूट फक्त एक रोडमध्ये आहे आणि रोडच्या पलीकडच्या साईडला टँक आहे, आणि त्या टँकमधून पूर्ण फलटण सिटीला पाणी पुरवठा होतो. फलटण सिटीतल्या लोकांना नाही का विचार पडला की बाबा आमच्या जीवावरती कसं काय हे पाणी येतंय, एवढ्या दूर पॉलिथिन ओढून जातात, वादळ आलं तर टँकमध्ये जातील. आणि शेवट म्हणजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथली शेतीचं जसं मगाशी बोललो मी, इथं पूर्ण बागायत शेती आहे, आणि ह्या धुरामुळे प्रचंड गावकऱ्यांना त्रास आहे. या धुरामुळे शेतीचं नुकसान आहे, शेतीमध्ये होणारं धुरामुळे शेतीवरती परिणाम होणाऱ्या गोष्टी असतील तुमच्या. परत तुम्हाला सांगतो, इथल्या गावकऱ्यांमध्ये ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम असेल, धुरामध्ये समोरचं काहीच दिसत नाही, फक्त संध्याकाळी येणार आणि धूर पेटून जाणार. प्रदूषण आपण म्हणतो थांबवायचं, मग इथल्या कचऱ्याचं व्यवस्थापन कुठे?
त्या मेलेल्या जनावरांचा अवशेषावर येऊन बगळे बसतात, कवळे बसतात. त्या बसलेले कवळे बगळे पाणी पिण्यासाठी परत टँकवरतीच जातात आणि ते पाणी पूर्ण फलटण शहर पित असतं आपलं. बरोबर आहे? बरोबर आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आम्ही आतापर्यंत 2 ते 3 वेळा आंदोलन केलं, पण आमचं आंदोलन म्हणजे झटकून टाकलं गेलं किंवा तिथं आम्हाला हानमार झाली अरे बाप, त्या आंदोलनामध्ये, नाही का? तर तिथनं आता काय होतंय, संध्याकाळचा तो कचरा पेटवला जातो रात्रीच्या वेळेस. रात्रीचा. जर आपल्या इकडं थंडीच्या काळात धुकं कसं पडतं अख्ख्या गावात, हा त्याप्रमाणे संध्याकाळी इथं 7-8च्या नंतर धुक्यासारखं दूर असतो अख्ख्या गावात ह्या. त्यामुळे काय होतंय, तिथं जी घाण वगैरे टाकतात, बर, तर इथनं आता तिथं कोण आमचं घर कोणाची नाहीत तिथं. हा पण आमची इथली लहान पोरं, हा मुलं शाळेत जातात चालत, काय काय हो, जण हो, चालत हो. जातात, काय काय जण तिथं कुत्र्यांचा वावर इतका आहे बेकार की तिथं महिन्याला आमच्या इथली एकतर घटना होती, कोण ना कोणतरी गाडीवरून पडते, कोणाचा हात मोडल, कोणाचा पाय मोडल, कोणाचा दात पडतील. हे अशा घटना इथं आमच्या इथं भरपूर घडलेल्या आहेत हा. केवळ त्या घाणीमुळं. तिथे फक्त न फक्त मला पॉलिबॅगच दिसल्या. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे होतं की त्या 3 गावांमधले शारीरिक आणि मानसिकरित्या लोकांचं होणारं नुकसान म्हणजे काय, तर त्यांच्या शारीरिक प्रमाणामध्ये दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. त्यांना खोकल्याचे आजार, दम्याचे आजार गावामध्ये होत चाललेले आहेत. हे कशामुळे, तर लोक गावामध्ये कचरा डेपोमध्ये कोणतरी येतं आणि कचरा सायंकाळीच्या टाईमला पेटवून देतं. कचरा पेटवून देतं हे कोण, ना गावकऱ्यांना माहिती आहे ना अधिकाऱ्यांना माहिती आहे. कचरा सायंकाळी 5:30च्या दरम्यान पेटवला जातो आणि त्याचा धूर या 3 गावांमध्ये पसरला जातो आणि या धुरामुळे त्याच्या आसपासच्या शेतीवरती, त्या गावावरती खूप मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या पण परिणाम होत असतात. तुम्ही बघत असता हल्ली धुरामुळे होणारे आजार, दमा असेल, खोकला असेल, TB सारखे मोठमोठे आजार होतात. हे कित्येक दिवस हे गावातील लोक सहन करतात. काय लय त्रास, काय लय म्हणजे घाणी ती पेटावल्यावर काना नाकात दोन पुढचा रस्ता दिसत नाही पेटावल्यावर, पुन्हा ती धूळ सगळ्या काना नाकात शिरतो या. मग या धुरामुळे किंवा ह्याच्यामुळं काय आजार वगैरे कोणाला गावामध्ये काय? हो, आजार तर चालूच असतात सारखे, काय ह्याला त्याला बरं झालं. सगळे जण खोकतात काय काय संध्याकाळची, घरात सुद्धा दूर जातो काय काय वेळेस. अरे बापरे. मग काय त्रास म्हणजे आधी ते धोराने कोंडल्या गेलं होतं माणूस हो. हा, आता काय त्याला डोळे सुद्धा माणूस दिसायला मोरली तर धोर, काय बोलायचं. ही खंत नाही वाटत का की फलटणचा त्या साईडचा पूर्ण विकास झालेला आहे, पण या साईडला विकासच होत नाही आणि फलटणच्या हाकेवरती हे गाव आहे. आमच्यासाठी तर एवढी मोठी खंत आहे. असंच तेवढे गाव असेल, आमच्या तेवढ्या गावात कमीत कमी 100 इंजिनियर्स आहेत. हो, कमीत कमी 100. आणि म्हणजे एक समृद्ध असलेलं गाव आहे, पण आजपर्यंत त्या गावचा कोणताच विकास नाही. तुम्ही आज रस्ते बघा गावातील, किंवा पाण्याची सोय बघा, किंवा इतर कोणते असो, फक्त आणि फक्त ह्या कचरा डेपोमुळे झालेलं आहे. नाही तिथं दुर्गंधी ही असतीच आणि दूर ही कानात डोळ्यात नेत नाही जातो. पुढचं वाहन आलेलं लवकर कळत नाही, एका टाइमला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे आत्ता हिवाळा संपला, उन्हाळा लागणार आहे. उन्हाळा लागल्याच म्हणतोय आपण, आणि ही परिस्थिती उन्हाळ्यामध्ये आहे. आम्ही शूट सध्या करतोय दुपारच्या म्हणजे सकाळच्या 10 वाजता. ही उन्हाळ्याची परिस्थिती आहे. पावसामध्ये या डेपोचं काय होत असेल, इथे गाडी कुठे खाली होत असेल, म्हणजे जसं पाण्याचा म्हणजे या कचऱ्यामुळे होणारा पाण्याला त्रास पावसाळ्यामध्ये किती होत असेल. पावसाळ्यामध्ये इथे लोक येत असतील का, लोकांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतंय आपण बघू शकतोय. म्हणजे एक प्रत्येक गावकऱ्याची इच्छा असते की मला फलटण सिटी किंवा एखादी सिटी जवळ पडावी, म्हणून हा व्हिडिओ आहे. इथल्या लोकांना तसं काहीच नाही हो. इथले लोक हक्कीच्या अंतरावरती फलटण सिटी आहे, तरी पण यांच्याकडे फलटण सिटीचा विकास होत नाही. अगदी तुम्ही त्या साईडला जाधववाडी, गिरवी साईडला फलटणचा विकास होतो, पण या साईडला काहीच नाही. कशामुळे? एकमेव कारण कचरा डेपो की अजून काय? मित्रांनो, म्हणजे त्या 2 गावांपेक्षा सगळ्यात जास्त ह्या गावाला त्रास आहे असं इथल्या युवकाचं म्हणणं आहे. आणि आपण जर बघितलं त्याच्या तोंडून त्याची तळमळ आणि त्याची हळहळ त्याच्या बोलण्यातून समजते मला की किती त्रास होत असेल त्या विद्यार्थ्यांना, त्याच्या घरातल्या लोकांना आणि त्याला पण. म्हणजे बोलू शब्दात नाही सांगू शकत की फक्त ते कर्मचारी येणार आणि पेटवून देणार, पण जो पेटवलेला जो कचरा, घनकचरा किंवा धूर जो आहे तो एखाद्याचं आयुष्य पेटवू शकतो. कचरा डेपोमध्ये रात्रीच्या वेळेस आपल्या फलटण मधील कत्तलखान्यातील जे कापलेली जनावरे आहेत, त्या जनावरांचं मांस किंवा मेलेली जनावरे ही
जे आपले टँक आहे फलटणच्या पिण्याच्या पाण्याचे टँक आहे त्या टँक जवळच आणून टाकले जातात. एक तर भरपूर मच्छर आहेत ना त्या कचऱ्यामुळं, असं कुठल्याच गावाला नाही मच्छर. असं गावात झालंय का की बाबा कचऱ्यामुळे एखादं गाव सोडून गेले? लई बरीच लोक गेल्यात गाव सोडून ह्या कचऱ्यामुळे. काय सांगताय? हो तर बरीच लोक गेल्यात, त्या वस्तीतले लई कमी झाल्यात. आणि दुसरा एक छोटासा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडावासा वाटेल. आम्ही ज्यावेळेस या गावकऱ्यांशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्या गावकऱ्यांमध्ये एक हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रामाणिकपणा किंवा म्हणू शकतो त्रास जाणवत होता आम्हाला, की बाबा हे गावाच्या पासून लांब झालं पाहिजे. आमच्या भविष्याचं काय, आमच्या मुलांच्या भविष्याचं काय. आमची मुले रोज इथून शाळेत जातात, सायंकाळी 5च्या दरम्यान येतात आणि हा कचरा त्याच वेळेला पेटवला जातो. त्या लहान मुलांच्या शरीरावरती काय परिणाम होत असेल. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या कचऱ्यामुळे इथल्या आसपासच्या एरियामध्ये भटके कुत्रे खूप आहेत आणि या भटक्या कुत्र्यांचा वावर एवढ्या प्रमाणात आहे की त्याचा लोकांना खूप जास्तीच त्रास आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये मला एक तुम्हाला आवर्जून बोलावंसं वाटेल की याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. तर फलटणपासून 20 किलोमीटरपर्यंत लांब हा कचरा डेपो असावा. ओला कचरा सुका कचरा वेगळा असावा. कचरा डेपोमध्ये प्रोडक्शन जास्त असावं, की ओला कचऱ्याचं प्रोडक्शन वेगळं असावं, सुका कचरा वेगळा केला जावा. पण या कचरा डेपोमध्ये होत नाही, हे करणं गरजेचं आहे. एक छोटासा मुद्दा तुमच्यासमोर शेअर करतो मी. हा जो पूर्ण भाग आहे ना, हा ॲक्च्युली बनवला आहे खड्ड्यामध्ये. ठीक आहे, ना याला चढ आहे ना काय आहे, ह्या आहे खड्ड्यामध्ये. आणि ते जेवढा कचरा टाकला ना तेवढा दबला जातो, त्यामुळे लोकांना वाटत नाही की इथं कचरा नाही आहे. ठीक आहे, पण एकंदरीत आम्ही इथं बघत होतो तर एवढ्या भरपूर प्रमाणात कचरा आहे इथं, एवढ्या भरपूर प्रमाणात विचारायला नको. जर पाऊस पडला तर इथं पाणी साचतं आणि इथलं पाण्याचं जे आपण म्हणतो ना की एका ठिकाणी पाणी साठल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पण पाणी भेटतं. मग इथं पाणी साठल्यानंतर त्या पाण्याच्या टँकमध्ये पण भेटू शकेल, पाण्याच्या टँकमध्ये पण दुष्परिणाम होऊ शकतील. फलटणच्या सिटीतल्या लोकांचं पण काय. आत्ता जी मी उभा आहे तो ॲक्च्युली फलटणचं मध्यभाग आहे. हे फलटणचं मार्केट समिती आहे. इथं पूर्ण फलटणची लोक येतात एकत्र, प्रत्येक रुरल एरियामधून इथं माल घेऊन येतात आणि इथून विकला जातो. आणि हे जे आहे ते फलटणचं मार्केट म्हणल्याप्रमाणे जसं मी तुम्हाला पाठीमागे दाखवलं की पूर्ण गोणे आहेत, कांदे आहेत, बटाटे आहेत, या सर्व जे डम्पिंग म्हणजे गोष्टी ज्या आहेत ते कस्टमरपर्यंत पोहोचले जातात आणि इथून छोट्या मोठ्या ग्राहकांपर्यंत जातात या गोष्टी. काही दुकान मालापर्यंत जातात इथून गोष्टी. आणि हा जो आहे फलटणचा सर्वात मोठा बाजार मानला जातो. आणि इथूनच ह्या गोष्टी अशा काही आहेत हे दाखवायचं कारण आहे का, मी जसं तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं तिकडचा डम्पिंग एरिया, तसंच इथून पण भरपूर प्रमाणात कचरा ह्या गोष्टी निघल्या जातात. पण हा कुठं जातो हा लोकांना माहीत नाही. म्हणून ह्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की हे तुम्हाला दाखवायचं आहे. आणि हे सर्व करत असताना स्पेशल थँक द्यायचा आहे मला गोल्डन ड्रीम प्रोडक्शनला, कारण त्यांच्या व्यतिरिक्त हे काम माझ्यासाठी शून्य होतं.